अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी आज कोल्हापूरमध्ये होती आणि अशातच केंद्रावर आढळलेल्या लिंबू आणि अगरबत्तीमुळे अंधश्रद्धेचा बाजार चर्चेत आलाय। काल पार पडलेल्या निवडणुकीमध्ये 49.90% मतदान झालेलं असून 14 जागांसाठी 45 उमेदवार आज आपलं नशीब आजमावतायत। मेघराज राजे भोसले आणि आनंद काळे यांच्या पॅनलमध्ये प्रमुख लढत होतीये। 9 वर्षांनंतर होत असलेल्या या निकालाकडे संपूर्ण चित्रपट सृष्टीचं लक्ष लागलंय। आता कुणाच्या पारड्यामध्ये कौल पडतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात आणखी अपडेट कर आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, निवडणुकीच्या मतमोजणीकडे तर आपलं लक्ष असणारच आहे, मात्र त्याच दरम्यान घडलेला हा प्रकार सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची ही निवडणूक काल त्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि आज मतमोजणी आहे आणि या मतमोजणी केंद्रावरतीच अंधश्रद्धेचा खरं तर बाजार आपल्याला हा दिसतोय। एका खुर्चीवरती लिंबू आणि अगरबत्ती आढळलेली आहे। अशा पद्धतीनं किती मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात अशा अंधश्रद्धेच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत आणि आता ही चित्रपट महामंडळाची निवडणूक त्यामध्ये सुद्धा ही अंधश्रद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळते। आज महत्वपूर्ण खरं तर ही निवडणुकीचा निकाल आहे आणि त्याच निकालाच्या पार्श्वभूमीवरती सकाळीच हे सगळं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे। अर्थातच हे अनेक ठिकाणी पाहायला मिळालंच होतं आणि आता हा चित्रपट महामंडळाची निवडणूक काही वेगळा विषय या ठिकाणी म्हणावा लागणार नाही। मात्र या घटना कधी थांबणार हे मात्र विचार करण्याची गरज आहे। दुसरीकडे मात्र एक महत्वाची अपडेट म्हणजे हा चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये जवळपास 50% इतकं मतदान झालं होतं आणि जवळपास 5 शहरातील 12 मतदान केंद्रावरती 1698 मतदारांनी मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावला होता आणि 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात होते। त्यामुळे निश्चितच 9 वर्षानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये आता कौल नेमका मतदार राजा कोणाला देणार आहे हे आता काही वेळात त्या ठिकाणी समोर येणार आहे। त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याकडे देखील आता लागू राहिलेल्या। अगदी या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स वेळोवेळी शेखर जाणून घेऊ। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।